नमस्कार मंडळी, मी अनुराग आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज भारताने झिम्बाब्वेला हरवून आपली T20 वर्ल्ड कपमधले आपले आव्हान कायम राखले आणि सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची आपली आशा जिवंत ठेवली. आता जो भारताचा पुढचा सामना होईल वेस्ट इंडिज विरुद्ध, तो एक व्हर्च्युअल क्वार्टर फायनल समजला जाईल. जो संघ जिंकेल जो संघ जिंकेल तो सेमीफायनलसाठी पात्र ठरेल. झिम्बाब्वेने टॉस जिंकून पहिले भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि भारतीय संघाने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. संजू सॅमसन आज ओपनिंग करताना दिसला अभिषेक शर्मासोबत. रिंकू सिंगच्या जागी त्याला खेळवण्यात आले आणि त्यांनी भारताला तडकाफडकी सुरुवात करून दिली. तो जरी लवकर आऊट झाला तरी त्याने मिळून दिलेले मोमेंटम त्याच्यानंतर आलेल्या बॅट्समननी कॅश इन केले. अभिषेक शर्मा फॉर्ममध्ये येताना दिसला. त्यांनी बऱ्यापैकी ऑलमोस्ट 200च्या स्ट्राईक रेटनी 50 रन काढले. त्याच्यानंतर ईशान किशन आणि सूर्यकुमार यांनी स्कोअरबोर्ड 10 रन पर ओव्हरच्या गतीने हलवता ठेवून पुढे चालवत ठेवला. शेवटी फिनिशिंग टच हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी दिला आणि भारताची धावसंख्या 256 रन्सपर्यंत पोहोचवली, जो की एक बऱ्यापैकी आव्हानात्मक धावसंख्या ठरली झिम्बाब्वेसाठी. जेव्हा भारताने बॉलिंग करायला सुरुवात केली तेव्हा झिम्बाब्वेच्या बॅटर्सनी सुरुवातीला सांभाळून खेळले. पण जसेच पॉवर प्ले संपला तेव्हा त्यांनी भारताच्या गोलंदाजाचा बऱ्यापैकी समाचार घेतला. खास करून आज वरुण चक्रवर्ती आणि दुबे यांना त्यांनी चोपून काढले असं म्हणायला हरकत नाही. वरुण चक्रवर्तीला आज पण त्याचा फॉर्म गवसला नाही आणि त्यांनी ऑलमोस्ट बऱ्यापैकी 35-36 धावा दिल्या आणि दुबेला 2 षटकामध्ये 43 की 44 धावा काढल्या. त्यांचा जो फलंदाज आहे बेनेट याने सगळ्या भारतीय म्हणजे सगळ्या भारतीय गोलंदाजाचा समाचार घेतला आणि ऑलमोस्ट 93 रनवर तो नॉट आऊट राहिला. त्याची जे एक वेल डिझर्व सेंचुरी होती ते हुकली मिस झाली असं आपल्याला म्हणता येईल. अर्शदीप आणि बुमराने बऱ्यापैकी गोलंदाजी केली नेहमीप्रमाणे. अर्शदीपने आज 3 विकेट्स घेतल्या आणि अक्षर पटेलने पुनरागमन करत भारतीय संघाला विकेट्स मिळवून दिली, पहिली विकेट मिळवून दिली आणि नेहमीप्रमाणे तो त्याने विजयात आपला वाटा दिला. मला वाटते जी बॉलिंग आहे ती थोडी कॅज्युअल झाली, कारण की 256 रन काढल्यावरती भारतीय संघाने जवळपास 100 रन्सच्या मार्जिनने जिंकायला हवं होतं. 100 धावांच्या फरकाने जिंकायला हवं होतं. पण न्यूझीलंडच्या बॅटर्सनी शेवटी भारतीय जसं वरुण चक्रवर्ती, दुबे आणि पांड्या यांचा बऱ्यापैकी समाचार घेतला आणि 182 समथिंग बोर्डवर लावले. तर ती एक बाजू भारताला पुढच्या येणाऱ्या सामन्यामध्ये जे महत्त्वाचे सामने आहेत ते बघावं लागेल आणि गोलंदाजीवर खास करून वरुण चक्रवर्ती आणि पार्ट टाइम गोलंदाजीमध्ये दुबे जर पुढच्या सामन्यामध्ये त्याला गोलंदाजी करावी लागली तर यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. तसेच आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की फॅन्सनी आणि क्रिकेट ॲनालिस्टनी भारतीय टीमवर विश्वास दाखवायला हवा. त्यांनी थोडं संयम दाखवायला हवा. भारतीय टीम लगेच आपली विनिंग ट्रॅकवर परत येईल आणि आपली घोडदौड कायम राखेल. त्याचप्रमाणे आज सगळे फॅन्स आनंदी होते आणि भारतीय टीम पुढच्या सामन्यामध्ये पण अशीच कामगिरी करत आपल्याला हा T20 वर्ल्ड कप जिंकून देईल अशी मला नक्कीच खात्री आहे. त्याचबरोबर आज दुपारी झालेल्या सामन्यामध्ये साऊथ आफ्रिकेने वेस्ट इंडिजला 9 विकेट्सनी हरवलं. तो एकतर्फी सामना झाला असं म्हणावं लागेल. सुरुवातीला बॅटिंग करताना वेस्ट इंडिजचे 7 विकेट्स 83 धावांवर त्यांनी गमावले होते. पण त्यानंतर होल्डर आणि रोमारियो शेफर्ड यांनी एक 85 जवळपास 90 रनची पार्टनरशिप करून वेस्ट इंडिजचा स्कोअरबोर्ड 176 धावापर्यंत त्यांनी पोहोचवला. पण जेव्हा साऊथ आफ्रिका
बॅटिंग करायला आली तेव्हा मार्करमच्या वादळापुढे ते सगळे तेवढे धावा कमी पडल्या असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी सिंगल हँडेडली मॅच जिंकून दिली. सोबतीला डिकॉक आणि रॅन रिकल्टन यांनी पण त्याला हातभार लावला. आता 2 सामने जिंकून साऊथ आफ्रिकेने सेमीफायनलसाठी आपली जागा पक्की केली असं म्हणायला हरकत नाही. दुसरा जो संघ आहे तो आता वेस्ट इंडिज किंवा भारताच्या सामन्याच्या निकालावरती अवलंबून राहील. तर आपल्याला आता बघावं लागेल की भारतीय संघ कशा प्रकारे कामगिरी करतो, आणि मला वाटते की वेस्ट इंडिजला हरवून भारतीय संघ आपली विजयी घोडदौड कायम राखेल आणि सेमीफायनलमध्ये आपली तिकीट पक्की करेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. अशाच मराठीमध्ये क्रिकेट ॲनालिसिससाठी लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. धन्यवाद.